हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणमध्ये विविध पदांकरता जाहिरात प्रसिद्ध झालेली असून या जाहिरातीची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी नोकरीविषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी, जाहिराती तसेच भरतीच्या संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। पाहूया महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस रेग्युलेटरी अथॉरिटी जाहिरात मजनिप्रा अधिनियम 2005 चे कलम 8 व 9 नुसार महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मुंबई कार्यालयातील खालील पदे प्रथम 1 वर्षासाठी सल्लागार म्हणून कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी त्या पदासमोर दर्शवलेल्या पारिश्रमिक भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत। तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक 25 फेब्रुवारी 2019 पर्यंत वरील पत्त्यावर प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतीसह अर्ज टपालाने पाठवावेत। सदर पदे सल्लागार म्हणून भरतीबाबतची सविस्तर माहिती, निकष, अटी व शर्ती तसेच अर्जाचा विहित नमुना इत्यादी प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर www.mwrra.org वर उपलब्ध आहे। पदाचे नाव आहे वरिष्ठ सल्लागार भूजल। पदसंख्या 1, अंदाजे ठोक वेतन आहे 82,950 रुपये। सल्लागार भूजल पदाची संख्या 1, अंदाजे ठोक पारिश्रमिक वेतन आहे 71,700। सल्लागार 1 पद आहे 71,700 रुपये। सहाय्यक सल्लागार भूजल एकूण 3 पद आहेत 59,850 रुपये। कनिष्ठ सल्लागार लघुलेखक 3 पद आहेत 39,800। सल्लागार मदतनीस एकूण 2 पद आहेत 21,600 रुपये। एकूण 11 पद आहेत। अशी ही जाहिरात दिनांक 4 फेब्रुवारी 2019 रोजी प्रसिद्ध झालेली आहे। आता तुम्ही ह्या आमच्या चॅनलवरती किंवा या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकत असाल ही विस्तृत जाहिरात आहे। त्याच पद्धतीने www.mwrra.org वरती जाऊन ही जाहिरात तुम्ही पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे लिंकवरती जाऊन सुद्धा जाहिरात पाहू शकता। 25 फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी अर्ज करण्याची मुदत असणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी अनुक्रमांक 1, 2, 3, 4 व 7 या पदासाठी अटीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल। अनुक्रमांक 5 आणि 6 या पदासाठी अटीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांची लघुलेखन, टंकलेखन, मराठी आणि इंग्रजीची चाचणी व मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे। म्हणजे या ठिकाणी 5 आणि 6 साठी फक्त लघुलेखन किंवा टंकलेखनाची परीक्षा होणार आहे। योग्य उमेदवार प्राप्त झाल्यास प्रत्येक पदासाठी एकाच 3 प्रमाणात निवड सूची करण्याचे अधिकार प्राधिकरणास राहतील। उमेदवाराची गुणवत्ता व पदासाठी अनुभव लक्षात घेऊन त्यांचे ठोक पारिश्रमिक कमी जास्त करण्याचे अधिकार प्राधिकरणास राहतील। अशा पद्धतीने ही जाहिरात असून या ठिकाणी पात्रतासुद्धा किंवा इतर गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसून येत असतील। त्याच पद्धतीने या सर्वांची माहिती मिळवायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली त्या लिंकवरती जाऊन तुम्ही ती जाहिरात मिळवू शकता। त्याच पद्धतीने अर्जाचा विहित नमुना दिला आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करावायचा आहे हा अर्जसुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। अतिशय चांगल्या प्रकारचं मानधन या ठिकाणी आहे। कायमस्वरूपीची नोकरी नसली तरीसुद्धा तात्पुरत्या स्वरूपात काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।